आता तुम्ही आतमध्ये गेलात, निवडणूक आयोगाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना भेटलात, त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? त्यांनी आमच्याकडे अर्ज घेतला, त्यांनी सांगितलं जे काय असेल वरच्या लेवलला बोला, फक्त अर्ज देऊन टाका. पण ते सील प्रक्रिया थांबवत नाहीत आणि त्याने मशीन सील केल्या जात आहेत. त्यामुळे कुठली प्रक्रिया थांबत नसल्यामुळे घोळ या ठिकाणी झालेला आहे, हे तर निश्चित आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई होईल अशी मला वाटत नाही. निवडणूक आयोग कुठेतरी एकतर्फा निर्णय घेतोय का? 100% एकतर्फा निर्णय आहे ना. जर तुम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे नाही तर मला अर्ज बनायला सांगा. आम्ही अर्ज बनायला बाहेर आहोत आणि त्यावेळी तुम्ही प्रक्रिया थांबवत नाही आहेत किंवा त्याच्या मशिनी सील केल्या जातात. उद्या त्या मशिनी घोळ असतील आणि मध्य प्रदेशमध्ये आणलेल्या मशिनी आहेत. मध्य प्रदेशमध्ये मोठा प्रकार घडला होता, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या मशिनी विरारमध्ये आणलेल्या आहेत, वसईविरामध्ये आणल्या आहेत, महाराष्ट्रात आणलेल्या आहेत. हे खूप चुकीचं आहे ना. त्यामुळे घोळ हा अटळ आहे. पण यावेळेला मी नागरिकांना तुमच्या हातातून हात जोडून विनंती करेन की लक्षात घ्या, हे कुठेतरी लोकशाही दाबण्याचा प्रयत्न आहे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या भाजप सरकारकडून, शिंदे गटाकडून चालू आहे. हे कुठल्याही प्रकारे थांबवा. येणाऱ्या काळात मशाला उमेदवार आमचे आहेत त्यांच्यावर मतदान करा आणि यांच्या भाषेत उत्तर द्या. कौन से वार्ड से खड़े भैया? हम वार्ड क्रमांक 10 क से खड़े हैं, महिला वार्ड है, हमारी मैडम खड़ी है। यहाँ पे जो है छोटे दलों को दबाया गया है। हम आप हमारी बात सुनने आए। देश के चौथा स्तंभ मीडिया के माध्यम से हम जनता को बताना चाह रहे हैं कि जितना भी दबाए विरोधी हो, आपको दबना नहीं है। अपना मत का ऐसा बटन दबाइए कि विरोधी भी घबरा जाए हमारे। आप कितना भी हाईलाइट करो अपने बटन को, मगर जनता के निगाह में नहीं हाईलाइट कर सकते हो। एमपी की मशीन है, पुसट आहे, पुसट. सर, आतमध्ये आता तुम्ही गेलात तर काय निर्णय झाला, काय बोलले निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्या सूचना काल दिल्या होत्या सर्व उमेदवारांच्या, काल आम्हाला महानगरपालिका या ठिकाणी मिटिंग घेतली होती आणि ज्या मशीन आपल्या सुरक्षेत ठेवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेखाली ठेवलेली आहे त्या सूचना त्या ठिकाणी आपण उमेदवार या ठिकाणी येऊन आपण भेट द्यावी असं त्या सूचना दिल्या. पण आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तुमचं पण चिन्ह पुसटच दिसते. पुसट थोडं म्हणजे आमचं थोडं पुसट आहे. आमचं गॅस सिलेंडर आहे, तो कलर थोडा आमचा जरा फिकट दिसतो, असं एकंदरीत थोडं आमच्या नजरेत आलेलं आहे. पण तुम्हाला वाटतं काय होईल? त्याचा साहेब मतदारसंघ आपले जे आहेत त्यांच्यावर ते ओळून शेवटी आहेत, नागरिक आहेत शेवटी, त्यांना ते दिसलं चांगलं तर त्या ठिकाणी ते नक्कीच त्या ठिकाणी आमचं चिन्हावरती आम्हाला मतदान करतील एवढी खात्री आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे मतदान केंद्रावरती. आज या ठिकाणी EVM मशीनची पाहणी करण्यासाठी या सगळ्या उमेदवारांना बोलवलेलं आहे. परंतु यांचा एक आक्षेप असा आहे की जे EVM मध्ये चिन्ह ठेवलेले आहेत ते चिन्ह भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे डार्क बोल्ड केलेलं आहे, तर बाकीचे जे इतर जे चिन्ह आहेत ते पुसट आहेत. सगळा संभ्रम पसरवला जातो असं म्हणणं या उमेदवारांचं आहे. निवडणूक आयोग कुठेतरी महायुतीसाठी काम करतो हे स्पष्ट या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं. माझ्यासोबत ही सगळी उम्मीदवार आहेत. कौन से वार्ड से खड़े भैया? हम वार्ड क्रमांक 10 क से खड़े हैं, महिला वार्ड है, हमारी मैडम खड़ी है। यहाँ पे जो है छोटे दलों को दबाया गया है। हम आप हमारी बात सुनने आए। देश के चौथा स्तंभ मीडिया के माध्यम से हम जनता को बताना चाह रहे हैं कि जितना भी दबाए विरोधी हो, आपको दबना नहीं है। अपना मत का ऐसा बटन दबाइए कि विरोधी भी घबरा जाए हमारे। आप कितना भी हाईलाइट करो अपने बटन को, मगर जनता के निगाह में नहीं हाईलाइट कर सकते हो। जनता की निगाह आप कितना भी धूल झोंकोगे अपने विकास का, देश के, अपने भारत के प्रधानमंत्री का जितना भी हाईलाइट करो, मगर जनता को दबाना नहीं चाहोगे। आपने इस विषय पर कंप्लेंट की है क्या? हम इस विषय पे कंप्लेंट किए हैं, मगर जो RO है वो बोले हम बात करते हैं, आप आयुक्त को बताइए। आयुक्त अभी कुछ विषय पे हम लोग मिलेंगे कि यहाँ पे जो हमारा चुनाव चिन्ह उसको दबाया गया है। हम यही चाहेंगे कि 15 तारीख को लोग घर से बाहर निकले और पहले मतदान करें और जो छोटी पार्टी है उनको दबाया जाए। अगर छोटी पार्टियां जिंदा रहेंगी तो ही लोकतंत्र जिंदा रहेगा। एक ही अगर बड़ा पार्टी खाली देश में रहेगा तो किसी का जनता का आवाज कोई सुनेगा नहीं. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी विरोधात कोणी बसू नये, हा सगळा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय. नेमकी काय भूमिका आहे तुमची आता? कारण आता EVM मशीन जर का सील झाला तर त्या मतदानाच्याच दिवशी उघडणार आहेत, मग तुमच्या तक्रार करण्याचा अर्थ काय बनतो? आम्ही निवडणूक आयोग जे इथे शेखर गाडगे म्हणून त्यांना बसवलेलं आहे त्यांना आम्ही स्पष्ट विचारलं की फक्त कमल आणि धनुष्यबाण का स्पष्ट दिसतंय, बाकी सर्व चिन्ह जे अपक्ष आहेत आणि बाकीचे सर्व पार्टीचे पक्ष आहेत त्यांचे चिन्ह अस्पष्ट का दिसतंय आणि तुम्ही अ ब क ड असं ते 4 तुम्ही हे केलं तर अ आणि ब ते पण स्पष्ट दिसत नाही. डबल चष्मा घातला तरी ते दिसणार नाही. अशा पद्धतीने अ ब क ड आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक लेखी अर्ज द्या, पण लेखी अर्ज आम्ही देतो, पण लेखी अर्ज द्यायच्या अगोदर त्यांनी मशीनने सील केलेलं आहे. ते मशीनने ते एकतर्फी ही निवडणूक होण्याचं यांचं हे आहे आणि मला असं वाटतं की
सत्तेचा गैरउपयोग केला जातोय आणि खरंच म्हणजे निवडणूक आणि मतदारांना फसवण्याचं हे काम आहे. आणि निवडणूक आयोग जो आरोप बसवलाय तो तर स्पष्ट काही सांगतच नाहीये. तो तर हात वरती करून सांगतो की मला काय माहित नाही, तुम्ही आयुक्ताकडे जा. अरे हा कोणता हे आहे? म्हणजे तू निवडणूक आयोग कशाला बसवलेला आहे तुला? कारण अ ब क ड पण स्पष्ट दिसत नाही का, कुणाचं चिन्ह पण स्पष्ट दिसत नाहीये. आपल्यासोबत यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून ते निवडणूक लढतायत. त्यांनी देखील तक्रार केलेली आहे. आतमध्ये काय झालं त्यांना विचारण्याचा आपण प्रयत्न करू. आता तुम्ही आतमध्ये गेलात, निवडणूक आयोगाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना भेटलात, त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? त्यांनी आमच्याकडे अर्ज घेतला, त्यांनी सांगितलं जे काय असेल वरच्या लेवलला बोला, फक्त अर्ज देऊन टाका. पण ते सील प्रक्रिया थांबवत नाहीत आणि त्याने मशीन सील केल्या जात आहेत. त्यामुळे कुठली प्रक्रिया थांबत नसल्यामुळे घोळ या ठिकाणी झालेला आहे, हे तर निश्चित आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई होईल अशी मला वाटत नाही. निवडणूक आयोग कुठेतरी एकतर्फा निर्णय घेतोय का? 100% एकतर्फा निर्णय आहे ना. जर तुम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे नाही तर मला अर्ज बनवायला सांगा. आम्ही अर्ज बनवायला बाहेर आहोत आणि त्यावेळी तुम्ही प्रक्रिया थांबवत नाही आहेत किंवा ते मशिनी सील केल्या जात आहेत. उद्या त्या मशिनी घोळ असतील का? आणि मध्य प्रदेशमध्ये आणलेल्या मशिनी आहेत. मध्य प्रदेशमध्ये मोठा प्रकार घडला होता, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या मशिनी विरारमध्ये आणलेल्या आहेत, वसईविरारमध्ये आणल्या आहेत, महाराष्ट्रात आणलेल्या आहेत. हे खूप चुकीचं आहे ना. त्यामुळे घोळ हा अटळ आहे. पण यावेळेला मी नागरिकांना तुमच्या हातातून हात जोडून विनंती करेन की लक्षात घ्या, हे कुठेतरी लोकशाही दाबण्याचा प्रयत्न आहे, लोकशाही संपवण्याचा प्रयत्न या भाजप सरकारकडून शिंदे गटाकडून चालू आहे. हे कुठल्याही प्रकारे थांबवा. येणाऱ्या काळात मशाला उमेदवार आमचे आहेत त्यांच्यावर मतदान करा आणि यांच्या भाषेत उत्तर द्या. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या. आता खरी भूमिका काय आहे? आतमध्ये जे ईव्हीएमचे चिन्ह आहेत त्यांचा आपण फोटो किंवा व्हिडिओ नियमाप्रमाणे काढू शकत नाही आणि तशी परवानगी देखील मीडियाला नाहीये. असं असताना हे उमेदवार ज्या काही गोष्टी सांगतात, या गोष्टींचा येणाऱ्या निवडणुकीत 15 तारखेला किती फरक पडणार हे आपल्याला 16 तारखेला दिसून येणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा जो चिन्ह आहे कमल, तो बोल्ड केलेला आहे, धनुष्यबाण बोल्ड केलेला आहे आणि इतर जे चिन्ह आहेत ते पुसट असल्यामुळे कुठेतरी जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार. आधीच प्रभागनिहाय जे निवडणूक होतात, मतदारांमध्ये संभ्रम आहेत. मतदारांना अजून कळत नाही आहे की प्रभागामध्ये आपण 4 मतं कशी द्यायची आणि त्यात हा घोळ. आता 16 तारखेला चित्र स्पष्ट होईल की नेमकी कोणाची काय भूमिका होती, कोण जिंकणार कोण हारणार. परंतु निवडणुकीच्या आधीच आपल्याला या सगळ्या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत.